नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज थोडा कंपनीला निघायला उशीरच झाला कारण गाडीच लेट आली. त्याच्यामुळे पालघरला पोहोचता पोहोचता संध्याकाळचे 8 वाजून गेले. घरी आलो तर बायको आणि आमचे महाराज तयारी करून बसले होते. दोघांची इच्छा आम्हाला बाहेर जायचं आहे. शेवटी आता स्त्रीहट्ट आणि बालहट्ट कोण नाही बोलणार. या दोन हट्टांपुढे कोणाचं काही चाललं आहे का? फ्रेश झालो, गाडी चावी घेतली, स्कूटी चालू केली आणि निघालो पालघरमध्ये भटकंतीला. आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती दोन्ही होतं. आणि गुरुवारी आम्ही नेहमीच पालघरमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे जातो. मग काय आपसुकच पावले आमची त्या मठाकडे निघाली. मठामध्ये पोहोचलो तोपर्यंत रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. गर्दी बऱ्यापैकी कमी झाली होती तरी थोडीफार होतीच. जी काही भक्तांची रांग दर्शन घ्यायला होती त्या रांगेमध्ये आमचे दगडूशेठ टुनटुन उड्या मारत सामील झाले. श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करत आम्ही रांगेतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. मंदिरामध्ये गेलो, समर्थांचे दर्शन घेतले आणि बाहेर निघालो. दर्शन करून बाहेर आलो आणि बाहेर असलेल्या मंदिराच्या पटांगणात बसलो. तिथे प्रसाद स्वरूपात जिलेबीचं वाटप सुरू होतं. जिलेबी म्हणजे आमच्या दोघींची आवडती गोष्ट. जिलेबी मिळाल्यावर काय, साहेबांनी पोट भरून जिलेबीचा आस्वाद घेतला. तिथून निघाल्यावर पालघरमध्ये थोडीफार कामं होती ती केली आणि लागलो घराच्या दिशेला. आजचा हा ब्लॉग होता दिवसभर काम करून थकणाऱ्या बापासाठी. आपण खूप थकलेलो असतो, काहीच करायची इच्छा नसते, पण घरी असलेला आपला परिवार तेवढ्याच आतुरतेने आपली वाट पाहत असतो. त्यामुळे कधीकधी स्वतःची इच्छा मारूनही त्यांना वेळ नक्की देत जा, कारण ही गेलेली वेळ परत येणार नाही आहे. धन्यवाद.